नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी मराठीवर चर्चा करतोय. वार्षिक परीक्षा मित्रांनो आपली जवळ आलेली आहे आणि मराठीतला सगळ्यात महत्त्वाचा लेखन विभागातला भाग म्हणजे पत्रलेखन. मित्रांनो, ज्यावर 6 मार्काचे 6 मार्काला जो प्रश्न आहे पत्रलेखन, यावरती चर्चा करणार आहोत. इथे तुम्हाला 6 पैकी 6 मार्क कसे मिळवायचे ते तुम्हाला नक्कीच समजेल. तर जाऊयात पटकन पुढे. जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर सुरू करूयात मित्रांनो मराठी विषयाचं पत्रलेखन. तर बघा मित्रांनो, पत्रलेखनाचा जर तुम्ही विचार केला तर प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, 5व्यातला अ, ज्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन दोघांपैकी एक प्रश्न लिहायचा असतो. तर त्यातल्या पत्रलेखनावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा, पत्रलेखनाचा एक विषय आपण या ठिकाणी बघूयात प्रश्नपत्रिकेतला. बघा, तो विषय समजून घेण्याच्या अगोदर बघा आपण एक प्रत्यक्षात पत्रच बघूयात. पत्रलेखन करताना गुणांचं जे विभाजन आहे ते कसं असतं ते पण बघा. तुम्ही जर मायना जर व्यवस्थित लिहिला, दिनांक लिहिली, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता लिहिला, त्याचं नाव लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. त्याचबरोबर विषय लिहायचा आणि विषयाला अनुसरून मजकूर लिहिला तर त्याला 3 मार्क आहे. आणि खालचा जो मायना आहे आपला कृपाभिलाषी XYZ आणि त्याचा पत्ता, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, त्याला 1 मार्क. तर अशा प्रकारे हे गुणांचं विभाजन तुमचं असू शकतं. ठीक आहे. तर आता या गुणांच्या विभाजनानंतर प्रत्यक्षात आपण एक उदाहरण बघूयात मित्रांनो. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघून घेऊयात. उदाहरण, आता बघा हे उदाहरण काय की पुढील जाहिरात वाचा व दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. पहिले काय, रसिक कला मंडळ आहे. रसिक कला मंडळ समर्थनगर पुणे यांनी काय केलंय, आकाश कंदील आणि पणत्या तयार करण्याची कार्यशाळा, आकाश कंदील आणि पणत्या तयार करण्याची जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. तर किती तारखेला आहे, दिनांक 4 आणि 5 ऑक्टोबर 2000 काहीतरी 26 असेल, 25 असेल, तारीख तर दिली नाही. संध्याकाळी 4 ते 7 वाजता आहे. प्रवेश निशुल्क आहे, फ्री मध्ये ही कार्यशाळा आहे. त्याचबरोबर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, वस्तू खरेदीची सुवर्ण संधी उपलब्ध. जो पहिला येईल त्याला प्राधान्य आणि वस्तूंच्या खरेदीची सुद्धा संधी आहे इथे. स्थळ, रानडे सभागृह, समर्थनगर पुणे. या माहितीवर आधारित 2 पत्र आहे. पहिलं पत्र काय, कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा. आता या मंडळाला आपल्याला काय करायचंय, कार्यशाळेमध्ये ज्या वस्तू तयार होतील, कार्यशाळेमध्ये काय काय तयार होणार बाबा, आकाश कंदील आहे, पणत्या आहे किंवा इतर बऱ्याचशा वस्तू कार्यशाळेत तयार होतील. या तयार झालेल्या वस्तू मागवायच्यात तुम्हाला, त्याच्यामुळे हे मागणी पत्र आहे. किंवा तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष निघाल्या याविषयी तक्रार करणारे पत्र मंडळाला लिहा. किंवा तक्रार पत्र, तुम्ही काही वस्तू मागवलेल्या आहेत त्याच्यातल्या काही वस्तू सदोष निघाल्या म्हणजे त्या वस्तूंमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी समस्या आहे, तर त्या संदर्भातलं एक तक्रार पत्र. तर आपण आता मागणी पत्रावरती चर्चा करूयात. मागणी पत्र कसं लिहायचं बघा. मागणी पत्र असू दे किंवा तक्रार पत्र असू दे, एकच या ठिकाणी फॉर्मॅट आहे. तो कसा फॉर्मॅट बघा. सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी एक लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करणं गरजेचं आहे की इथे आपल्याला एक काम करायचंय की इथे आपल्याला काय करायचंय की रसिक कला मंडळ जो आहे तर या समर्थनगर पुणे असेल तर आपल्याला यांना पहिली गोष्ट पत्र लिहायचंय. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती तारीख, दिनांक लिहिणं खूप गरजेचं आहे. दिनांक, बरोबर. दिनांक लिहिल्यानंतर आपल्याला प्रति लिहायचंय. प्रति लिहून आपल्याला पुढे पत्ता, ज्याला पत्र पाठवायचंय, कोणाला, रसिक कला मंडळ समर्थनगर पुणे यांना पत्र पाठवायचंय. व्यवस्थापक रसिक कला मंडळ समर्थनगर पुणे हे लिहिलं. त्याच्यानंतर विषय लिहा. या ठिकाणी विषय आपण काय लिहू शकतो, विषय आपल्याला लिहिता येऊ शकतो की बाबा कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र, असं आपण लिहू शकतो. आणि नंतर मग महोदय लिहायचंय. असं महोदय लिहा आणि महोदय लिहून तुम्ही पत्र लिहायला सुरुवात करा. ओके. आता या ठिकाणी ही जी कार्यशाळा आहे 4 व 5 ऑक्टोबरला असणार आहे, 4 ते 7, आणि आपल्याला कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारं पत्र. आता 4-5 ऑक्टोबरच्या नंतरची तारीख आपल्याला पाहिजे. इथं चुकून मित्रांनो जरा थोडीशी गडबड झाली आणि चुकून आपल्याकडे 18 सप्टेंबर आले. ऍक्च्युली आपण 18 ऑक्टोबर या ठिकाणी तारीख टाकूयात म्हणजे ती जरा बेटर ठरेल. ओके. 18 सप्टेंबरच्या ऐवजी आपण 18 ऑक्टोबर जर तारीख टाकली तर ती आपल्यासाठी जरा बेटर ठरू शकते. ठीक आहे. तर आता या ठिकाणी एक साधारणतः काही गोष्टी आपल्याकडे लक्षात घ्या. एकच मिनिट फक्त. हा बघा, आता इथे आपण काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट इथे तारीख लिहिली. तारीख लिहिल्यानंतर प्रति, माननीय व्यवस्थापक रसिक कला मंडळ सदाशिव पेठ पुणे 411030, त्यांचा पत्ता जो दिलेला आहे प्रश्नामध्ये ऑलरेडी यांचा पत्ता दिलाय तर तो पत्ता आपल्याला लिहून टाकायचा आहे. बरोबर. एकदम विषय सोपा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तारीख लिहायची. इथे तारीख लिहिल्यानंतर प्रति लिहायची आणि प्रति लिहून त्यांचा पत्ता लिहायचा आहे.
आणि त्याचबरोबर एवढं लिहिलं ना मित्रांनो, एवढं लिहिलं की तुम्हाला मार्क मिळतील किती. आणि त्याचबरोबर तुम्हाला विषय पण लिहायचा आहे. विषय काय बाबा, दिवाळीसाठी सजावटीच्या वस्तूंची मागणी, सजावटीच्या वस्तूंची मागणी करणारं पत्र. ओके. आणि त्याच्यानंतर महोदय, एवढा भाग लिहिला तर तुम्हाला 2 मार्क साधारणतः फिक्स आहेत. ओके, लक्षात घ्या. पहिलं लिहायचंय दिनांक, त्याच्यानंतर प्रति लिहून ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता, माननीय व्यवस्थापक रसिक कला मंडळ, सदाशिव पेठ, पुणे 411030. झालं. विषय दिवाळीसाठी सजावटीच्या वस्तूंची मागणी करणारे पत्र, मागणी करण्याबाबत असं म्हटलं तरी चालेल. आणि महोदय लिहायचंय, आणि महोदय लिहून मग पत्राला सुरुवात करायची आहे. आम्ही तुमची जाहिरात वाचली आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला कळालं की तुमच्याकडे बऱ्याचशा कला वस्तू ज्या आहेत त्या बनतात, तयार करण्याचे वर्कशॉप घेतले जातात, कार्यशाळा घेतल्या जातात. आणि या कार्यशाळेमध्ये मधून तयार झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची आम्हाला त्यातल्या काही वस्तूंची आम्हाला मागणी करायची आहे, काही वस्तू आम्हाला मागवायच्या आहेत, त्यासाठी आम्ही पत्र लिहित आहोत. ओके, असं तुम्ही लिहा आणि आम्हाला खालीलप्रमाणे वस्तू ज्या आहेत त्या पाठवून द्या असं लिहिलं तरी चालेल. ओके. तर इथे बघा, आमच्या कार्यशाळेत दिवाळीसाठी सजावटीचे आकाशकंदील, पणत्या वगैरे वस्तू बनवल्या जातात. आम्ही दरवर्षी शाळेच्या दिवाळी समारंभात आपल्या कला मंडळात या वस्तू खरेदी करतो. याही वर्षी आम्हाला पुढील यादीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करावा ही विनंती. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आमच्या कार्यशाळेत, आता आमच्याच्या ऐवजी इथं या ठिकाणी आपण लिहू शकतो आपल्या कार्यशाळेमध्ये. म्हणजे त्यांची जी काही कार्यशाळा आहे तर त्यांच्या कार्यशाळेमध्ये आमच्याच्या ऐवजी आपल्या पाहिजेत. फक्त थोडंसं एक लक्षात घ्या, आमच्याच्या ऐवजी आपल्या, कारण त्यांची कार्यशाळा आहे ना आपल्या, मग इथं आपण लिहू आपल्या, की बाबा आपल्या कार्यशाळेत दिवाळीसाठी सजावटीचे आकाशकंदील, पणत्या वगैरे बनवले जातात. म्हणजे त्यांची जी कार्यशाळा आहे, कोणाची, व्यवस्थापकांची, ही जी रसिक कला मंडळ यांची जी कार्यशाळा आहे, यांच्या कार्यशाळेमध्ये म्हणजे आपल्या कार्यशाळेत दिवाळीसाठी सजावटीचे आकाशकंदील, पणत्या वगैरे बनवले जातात. ओके. आम्ही दरवर्षी शाळेच्या दिवाळी समारंभात आपल्या कला मंडळात या वस्तू खरेदी करतो, आपल्या कला मंडळातूनच या वस्तू खरेदी करत असतो. यावर्षीही आम्हाला पुढील प्रमाणे वस्तूंचा पुरवठा करावा ही विनंती. आणि मग या ठिकाणी कुठल्या वस्तूंचा पुरवठा करायचा आपल्याला पाहिजेत, तर या सगळ्या वस्तू पाहिजेत. लहान पणत्या 50 जोड्या, मोठ्या पणत्या, लहान आकाशकंदील, मोठे आकाशकंदील, पाण्यावर तरंगणारे दिवे, रांगोळी, रंग, तांबडा पिवळा रांगोळीचे जे काही रंग आहेत ते इथं दिलेले आहेत. आणि प्रत्येक किलो आपल्याला या ठिकाणी प्रत्येकी 1 किलो आपण या ठिकाणी म्हणू शकतो. प्रत्येकी 1 किलो असं म्हटलं तरी चालू शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 इन्फॉर्मेशन लिहायचे बाबा, कुठल्या कुठल्या वस्तू पाहिजेत. आणि मग शेवटी लिहायचं, या वस्तूंसाठी देय रकमेचे बिलही पाठवावे. म्हणजे बिलाच्या रकमेस धनादेश लवकर पाठवणे सोपे होईल. ओके. बिलाच्या रकमेस किंवा बिलाच्या रकमेचा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, रकमेचा धनादेश या ठिकाणी लवकर पाठवणे सोपे होईल. आणि हे पत्र माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी लिहित आहे. ओके. एवढं लिहिल्यानंतर शेवटी मग पत्र लिहिणारा जो आहे त्याचा पत्ता कळावे लिहायचं. आणि आपला कृपाभिलाषी किंवा आपली कृपाभिलाषी अबक, विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय, बोरिवली, मुंबई 4000 आणि 096 ईमेल ID वगैरे लिहायचा आणि विषय संपवायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पत्र लिहिता आलं पाहिजे. तर लक्षात आलं असेल तुमच्या की कशा प्रकारे आपण मागणी पत्र लिहू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पत्र कसं लिहायचं हे पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात लेखनावरती चर्चा करू, कारण जाहिरात लेखन सुद्धा खूप एक महत्त्वाचा भाग आहे. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.